बातमी राजकीय वर्तुळातून आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी मेळावा मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात पार पडला। या मेळाव्याला मनसेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी झाडून हजेरी लावली होती। मतदान यंत्राच्या घोळाबाबत किंबहुना मतचोरी कशी होऊ शकते याचे प्रात्यक्षिक मनसेच्या मंचावर सादर करण्यात आलं। त्यानंतर केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी स्वच्छ मतदार याद्यांचा आग्रह धरत 1 तारखेच्या मोर्चाला येण्याची विनंती केली आहे। आपल्या मनातील रोष दाखवण्यासाठी सगळ्यांनी मोर्चाला येण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं। यावेळी त्यांनी अनेक मिश्किल विधानं सुद्धा केली आहेत। बरं, आज आमची तिकडे ती यशवंतराव चव्हाणला आमची बैठक होती। मवियाचे सगळे इतर नेते होते आणि आम्ही होतो। बाहेर पडताना मी आणि उद्धव बाहेर पडलो। मी त्यांना विचारणार होतो, तिकडे जे सगळे कॅमेरावाले होते त्यांना विचारणार होतो, कारण परत सुरू करणार 11वी भेट मोजतायत, आम्हीच विसरलो। बरं, आता सोडून द्या ना, आता उठणं बसणं ते होणार आहे, भेटणं होणार आहे, ते चालू राहणार आहे। आणि या सगळ्या प्रक्रियेमधनं मग सत्तेमध्ये यायचं आणि मग हवी तशी सत्ता राबवायची। बरं, आपण काय सांगतो आहोत त्यांना? आपण त्यांना सांगतो आहोत मतदार याद्या स्वच्छ करा। 5 वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या। मतदार याद्या स्वच्छ करा, अजून 1 वर्ष लागलं तरी चालेल, 1 वर्षाने निवडणुका घ्या, काय फरक पडतो? आणि उद्या मतदार याद्या ज्यावेळेला स्वच्छ होतील त्यावेळेला ज्याचा विजय होईल, ज्याचा पराभव होईल, आम्हाला मान्य आहे। पण त्याचा GR देखील आलाय आणि हे एकनाथ शिंदेचं खातं काय करतायत हे जर ऐकाल ना, नाही तुमची तळपायाची आग मस्तकात गेली तर सांगा मला। नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याची केंद्र काय, त्याचं नाव काय दिलंय? नमो केंद्र, नमो टुरिझम सेंटर्स। ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत? शिवनेरीवर, रायगडावर, राजगडावर। मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची? मग मी तिथनं येताना विचार केला, म्हटलं नाही आपण जरा ट्रेनने जाऊ आता परत, बाबा माझी काय परत आता तयारी इच्छा नाही। म्हटलं गेलो तिकडे, मग आमचे हे सगळे पत्रकार बांधू, एक गर्दी तिकडे। बरं, तोपर्यंत त्यांना माहीत नव्हतं मी रेल्वेने प्रवास ह्याच्या अगोदर केलाय तो। मी जवळपास 2 वर्ष मी जे स्कूल फाटला जाताना मी हार्बरने जायचो, त्याच्यामुळे डबे कुठचे येतात वगैरे मला नीट माहिती होतं। मी उभा होतो, गाडी हळू झाली, मी बघितलं लेडीज डबा, महिलांचा डबा होता। हे सगळेजण ताबाताबात होते, सगळे कॅमेरे बिमेरे पत्रकार सगळे। मी आपलं जाताना फक्त एवढंच केलं, हे सगळेजण त्या महिलांच्या डब्यात शिरले, मी मागच्या डब्यात शिरलो। मी काहीच नाही केलं, मी फक्त एवढंच केलं ना, हे सगळेजण त्या डब्यामध्ये शिरले, मी पुढच्या डब्यामध्ये। आणि मग त्या जाळ्या होत्या, जाळ्यांमधनं शूट करत बसले मला सगळे। आणि याच्यासाठी म्हणून तो आपला उद्याचा 1 तारखेचा आपण मोर्चा काढतो आहोत। दणदणीत मोर्चा झाला पाहिजे, दिल्लीपर्यंत कळलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काय आग पेटली आहे ती। शिवाजी पार्क सारखी ती परिस्थिती नाहीये तिकडची, त्याच्यामुळे तिकडे बसेस किती तिकडे जाऊ शकतात वगैरे मला माहिती नाहीये। पण माझी तुम्हाला, माझ्या खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना
मी आज हे आमचे चॅनलचे सगळे बांधव भगिनी आले, त्यांच्या मार्फत मी माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांना, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, सर्वांना मी सांगतोय की या मोर्चात सामील व्हा. महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा राग आहे हा या मोर्चामधून तुम्ही दाखवा.